सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। या विश्वाचा जनिता ज्याचं स्वरूप सच्चित आनंद रूप आहे, तीन तापाचा तो नाश करणार आहे असा भगवंत चराचरामध्ये व्याप्त आहे। निर्गुण निराकार ज्याचं स्वरूप आहे तो सगुणत्वाला प्राप्त होतोय आणि प्रत्येक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतोय असा तो जगाचा मायबाप भक्तवांछा कल्पतरू गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम। सबंध चराचर ज्याच्यामुळे नटलाय आणि तोही या असणाऱ्या सबंध सृष्टीमध्ये नटलेला आहे। देव नटला नाना पर्याय असा या विश्वाचा मायबाप विश्वाचा मालक भगवान श्रीकृष्ण कन्हैया तो पांडुरंग परमात्मा तो भगवान श्री केदारेश्वर अशा या विश्वाच्या जनिताला आपण सर्वजण शरण जाऊया। मनवनी शरण जावी सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीच्या। पवित्र पावन शिवरात्रीच्या पर्व काळावर सुंदर अशा या गावामध्ये जे भगवान श्री केदारेश्वराच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेलं गाव, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत केदारेश्वर या पवित्र पावन भूमीमध्ये कायम वास्तव्याला राहणार आहे असं तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र केदार बाकडे। या केदारेश्वराच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये चालू असलेली ही संगीत श्रीमद भागवत कथा समस्त ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी मंडळी, आयोजक मंडळी सर्वांच्या सहकार्याने, अबालवृद्धांच्या आशीर्वादाने, तरुण मंडळीच्या सहकार्याने आणि माता भगिनींच्या उपस्थितीने या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे। आपण सर्वजण आपल्या या फाटक्या झोळीमध्ये कुठेतरी पुण्याचा संचय करण्यासाठी उपस्थित राहिलो आणि तो पुण्याचा संचय दिवसेंदिवस आता होत आहे। तीळ तीळ पुण्यसाचा पडे हे तो बहुता जन्मी जोडे। या न्यायाने कुठेतरी पुण्य कर्म श्रवण भक्ती आमच्या हातून व्हावे, श्रवण मन निधिध्यासन व्हावं आणि याच्याकरिता केलेला हा अट्टहास या पवित्र अशा पर्व काळावर, शिवरात्रीच्या पर्व काळावर सुंदर असं कथेचं आयोजन, पवित्र अशी कथा भगवान कृष्ण कन्हैयाची वाङ्मय मूर्ती ज्याला संबोधल्या गेलं ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण आणि गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण अशी पवित्र पावन कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहात। अहो भाग्य आहे, कुठेतरी पूर्वजन्माचं सुकृत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही वारकरी संप्रदायाच्या या घराण्यामध्ये जन्माला आलो। वारकरी संप्रदायाचे तत्व पाळणाऱ्या घराण्यामध्ये आम्ही जन्माला आलो आणि त्याच अनुषंगाने इथं वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ। संत श्रेष्ठ ज्ञानोबराय सांगतात की आपल्या वाड वडिलांची जी परंपरा आहे त्याच परंपरेनुसार जी असणारी नंतरची जी माणसं असतात ती त्याच पद्धतीने चालत असतात। त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ। वडील या शब्दाचा अर्थ जे मोठे आहेत, जे श्रेष्ठ आहेत, जे ज्येष्ठ आहेत, आम्हाला वारकरी संप्रदायाचे तत्व पाळणारा घराणा आम्हाला प्राप्त झालाय आणि त्या अनुषंगाने कुठेतरी हित समजतंय आमचं, आम्हाला कुठेतरी अहित समजतंय, कुठेतरी खरं समजतंय, कुठेतरी खोटंही समजतंय। भगवंतानी सुंदर असं ज्ञान दिलं, सत्सत विवेक बुद्धी दिली आणि त्या बुद्धीचा उपयोग कशा पद्धतीने करावा हे आम्हाला चांगलंच समजतंय। आणि म्हणून तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी कुठेतरी पुण्याचा संचय व्हावा, कुठेतरी हातून सत्कर्म घडावं, कुठेतरी भगवंताने आम्हाला त्याच्या चरणाजवळ जागा द्यावी, यामुळे
केलेला हा अट्टहास आहे. या अट्टहासामुळे सुंदर असं प्रत्येक वर्षी छानपैकी नियोजन सर्व ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटी या ठिकाणी करते. पवित्र अशी श्रीमद भागवत कथा. जो कोणी श्रीमद भागवत कथेच्या या नावेमध्ये बसेल, या ग्रंथाच्या नावेमध्ये बसेल, निश्चितच कितीही लाटा येऊ द्या, कितीही भयंकर वादळ सुटू द्या, कितीही विजा कडकडू द्या, अरे कितीही आध्यात्मिक आदी दैविक आदी भौतिक ताप त्रास देऊ द्या, तरी सुद्धा जो कोणी श्रीमद भागवत ग्रंथ रूपी नावेमध्ये बसेल तो पैल तीराला निश्चितच जाईल. ग्रंथ एक प्रकारची नाव आहे, एक प्रकारचं जहाज. आपण प्रत्येक जण त्याच्यामध्ये बसलोच पाहिजे. पैल तीराला निश्चितच या ठिकाणी आपण जातो. जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर चुकायचं असेल, ब्रह्मास्मी तत्वमसी महावाक्याचा बोध करून घ्यायचा असेल, मी ब्रह्म आहे, मी देव आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय महत्वाचा. या ग्रंथाच्या माध्यमातून आम्हाला समजतं जीवन जगावं कसं, वागावं कसं, मरावं कसं. त्रिवेणी संगम या ग्रंथाच्या आधारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून जन्म कर्म विलापन. शौनकांनी अनेक प्रश्न विचारावे आणि सूत मुनींनी त्याचं उत्तर द्यावं. अशी पवित्र पावन कथा जिथे त्रिवेणी संगम एका ठिकाणी येतो. सध्याला प्रयागराज कुंभमेळ्याचा असणारा महापर्व काळ आहे, महाकुंभमेळा. तिथे ही त्रिवेणी संगम आहे आणि असं म्हणतात की त्या त्रिवेणी संगमावर जो कोणी स्नान करेल तो मुक्त होतो, मोक्षाचा अधिकारी होतो. तर आमचा असणारा त्या ठिकाणी जाण्याचा योग इतक्या लांबचा येऊ शकत नाही, पण इथेच या महापर्व काळावर तो त्रिवेणी संगम आणि त्या त्रिवेणी संगमाचा योग इथे निर्माण होतोय. संत सांगतात की तसाच त्रिवेणी संगम या ग्रंथामध्ये आहे, श्रीमद भागवत ग्रंथामध्ये. भक्ती ज्ञान वैराग्याची कथा आपण ऐकली आहे. सुंदर अशी कथा आहे. नारदाने भक्ती ज्ञान वैराग्याला नवतारुण्य प्राप्त करून दिलं, ती श्रीमद भागवत ग्रंथाच्या आधारे. असा पवित्र पावन ग्रंथ. निगम कल्प तरोर गलितम फल शुकमुखाद मृतद्रव संयुतम पिबत भागवत रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. ऐका, असा पवित्र पावन जो ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या आधाराने, या ग्रंथाच्या साह्याने, ग्रंथाने जी मार्ग आम्हाला दाखविले त्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाने आम्ही पुढे जाऊ शकतो, जीवनामध्ये कल्याण करून घेऊ शकतो. गीता भागवत करीती श्रवणाखंड चिंतन विठोबाचे. किंवा ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही सत्य करा. अशी पवित्र पावन कथा म्हणजे श्रीमद भागवत, की ज्या कथेमध्ये त्रिवेणी संगम उपलब्ध आहे. ऐका, कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. त्रिवेणी संगम एक कथा म्हणजे कशा कशाचा संगम आहे? देव भक्त आणि नाम. जिथे भगवंत आहे, जिथे भक्त आहे आणि जिथे नामस्मरण आहे, असा हा त्रिवेणी संगम इथे एकत्रित आलेला आहे. तुम्ही याच्यातून नाहून निघा, याच्यामध्ये स्नान करा. हा पवित्र पर्वकाळ, महाशिवरात्री सारखा मोठा पर्वकाळ दुसरा नाहीये कोणता. उत्तम उत्तम शिवरात्र सांगितली. भगवान केदारेश्वराच्या सानिध्यामध्ये या. सुंदर अशी श्रीमद भागवत ग्रंथ निर्माण झालेला आहे ना, तो श्रवण करा. श्रीमद भागवत कथा ही भगवान शिवशंकरांनी हे ज्ञान पार्वती मातेला दिलं.
या ग्रंथाचा उगमच तिथून आहे. पार्वती माता म्हणते, मालक कैलास राणा शिवचंद्र मोळे फणींद्र माता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ भील शंभो मज कोण तारे भस्म बुटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. तो कैलासीचा राणा आहे, या विश्वाचा जनिता आहे. म्हणून तुकोबराय वर्णन करतात, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. असा तो जगाचा मायबाप भगवान शिवशंकर. पार्वती माता जवळ येते, म्हणते, स्वामी तुमच्याकडचं जे ज्ञान आहे, दिव्य ज्ञान आहे, ते मला ऐकायचं आहे. पार्वती मातेचा आणि शंकराचा संवाद आहे. म्हणले, पार्वती हे बघ, ते गुह्य ज्ञान आहे, इति गुह्यतम शास्त्र. हे गुह्य ज्ञान कोणालाही सांगता येत नाही. म्हणले, एक वेळेला तुला असंच एका नदीच्या सरोवराच्या काठावर एक ज्ञान देत होतो मी, आणि त्यावेळेला मास्याच्या असणाऱ्या उदरामध्ये मच्छिंद्रनाथाने ते ऐकलंय. आदिनाथ उमा बीज प्रगटिले. आदिनाथ आणि उमा म्हणजे पार्वती माता, भगवान शिवशंकर म्हणजे आदिनाथ. मच्छिंद्राला धले सहज स्तुती. ती परंपरा पुढे आबादित चालू आहे. तेची प्रेम मुद्रा गोरक्षाची धली, पूर्ण कृपा केली गहिनी नाथा. निवृत्ती गहिनी कृपा केली, पूर्ण कुळ हे पावन कृष्ण. अशी सुंदर परंपरा आहे. म्हणले, पण हे जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान कोणाला देता येत नाही. म्हणले, मालक आपण एकांतवासामध्ये जाऊ. शंकर म्हणले, ठीक आहे. आणि जिथे कोणीही नाही अशा निर्जन वनामध्ये भगवान शिवशंकरांनी पार्वती माता गेले. भूते वेताळ नंदकेश्वर जेवढी पार्षद होती, वीरभद्र होती, ही सगळी पाठीमागच होती. आणि दोघं दाम्पत्य त्या ठिकाणी असणारे ते निर्जन अशा वनामध्ये विशाल अशी वृक्ष त्या ठिकाणी आहे. त्या वृक्षाच्या खाली भगवान शिवशंकरांनी पार्वती मातेंचा संवाद आहे. शंकरांनी सगळीकडे वळून बघितलं, कोणी नाही इथं. पार्वती माता सुंदर असं आसन निर्माण केलं. पार्वती मातेने शंकराला तिथं विराजमान दंडवत घातला, नमस्कार केला. आणि समोर पार्वती माता श्रवण करते. म्हणले, मालक हे जगाच्या मायबापा सांगा ते ज्ञान. त्यावेळेला भगवान शिवशंकराने सुंदर असं ज्ञान सांगायला प्रारंभ केलं. ते आत्मज्ञान आहे. आणि त्या दोघांचा संवाद चालू असताना एक प्रकार असा घडला की ज्या वृक्षाच्या खाली भगवान शिवशंकरांनी पार्वती मातेंचा संवाद चालू होता, त्याच वृक्षावर एका पोपटाचं घरट होतं. आई वडील दूर निघून गेले होते कुठेतरी पोट भरण्यासाठी. सकाळी उडून गेले आणि एका पोपटाचं असणारं छोटस पिल्लू नेमकंच असणाऱ्या त्या ठिकाणी जन्माला आलेलं होतं. त्या अंड्यातून बाहेर पडलं. आणि शंकराचा संवाद आणि पार्वती मातेचा संवाद त्याच्या कानावर पडत होता.
त्या पोपटानं ते दिव्य ज्ञान श्रवण केलं, त्याचं मनन केलं, त्याचं निधिध्यासन केलं. पण ज्ञान कोणाला पचत नाही, स्वतःच्या हिताचं आत्मज्ञान कोणालाही पचत नाही. तसं पार्वती मातेच्या बाबतीमध्ये झालं. कित्येक काळ लोटल्या गेला आणि पार्वती मातेला आता निद्रा येऊ लागली. कथा 2 तास 3 तास 4 तास असावी, कीर्तन 2 तास असावं. 2 तासाच्या पुढे कीर्तन गेलं की प्रत्येकाला कंटाळा येतो. कोणाला बैठकीचा त्रास, कोणाला गुडघ्याचा त्रास, कोणाला असताना अनेक व्याधी, अनेक त्रास. कोणी कथेमध्ये बसलं की काहींना झोपण्याचाही त्रास, लगेच जांभळ्या देणं, आळस येणं, कंटाळवाणी वाटणं, ही पाप आडवं येत असतं आपलं. आणि पार्वतीला निद्रा लागली आणि भगवान शिवशंकर डोळे झाकून ते चिंतन सांगतात. दिव्य असं ज्ञान सांगू लागले. पार्वतीला निद्रा लागली. पण शंकर संबंध असणाऱ्या या भारतभूमीमध्ये, संबंध असणाऱ्या या विश्वामध्ये भ्रमंती करू लागलं. संबंध विश्व आणि फिरता फिरता उत्तराखंडामध्ये ते गेलं, जिथे सरस्वती नदीचा काठ आहे, विशाल असा वटवृक्ष आहे आणि शम्यप्राश नावाचा आश्रम आहे. आणि त्या शम्यप्राश आश्रमामध्ये एक दाम्पत्य राहत होतं. त्यांचं नाव आहे व्यास महर्षी आणि पत्नीचं नाव आहे शूलजा माता. व्यास महर्षी त्रिकाल संध्या करण्यामध्ये व्यस्त होते आणि इकडे याज्ञिक कर्म करण्यासाठी जी भूमी होती ती भूमी सारवण्याचं काम शूलजा माता करत होत्या. समिधा आणण्याचं काम करत होत्या. सडा समार्जन करावं, रांगोळी काढावी. आणि तितक्यामध्ये शूलजा माता जांभई देऊ लागल्या. आणि ती जांभई देत असताना त्या पोपटाने पाठीमागं बघत होता. तो भगवान शंकर पाठीमागे येतात का मला मारायला, आणि त्याने अशी मान पाठीमागे वळलेली होती. आणि पाठीमागे मान वळलेल्यामुळे समोर कोण आहे हे दिसलं नाही. आणि तितक्यात शूलजा माता जांभई देत असताना त्या तोंडातून त्या असणाऱ्या पोपटाने प्रवेश केला. तो थेट असणाऱ्या गर्भामध्ये. भगवान शंकराच्या भेणं भेणं उदरामध्येच राहिलं त्या शूलजा मातेच्या. ते किती वर्ष झाली बघता बघता 12 वर्ष झाली. साक्षात शुकमुनी आहेत ते. म्हणून शुकमुखाद व्रतद्रव संयुक्त म्हणून पोपटाला संस्कृत मध्ये शुक म्हणतात. शंकराच्या भेणं भेणं भगवान शंकर बाहेर तसेच आश्रमाजवळ उभे राहिलेत. म्हणजे आता तरी बाहेर ये. आणि आतमध्ये बसून तो चिंतन करू लागला. लक्षात ठेवा दादा, शुकमुनी 12 वर्षामध्ये त्या गर्भामध्ये राहून चिंतन करू लागले त्या ज्ञानाचं. लक्षात ठेवा. बैसोनी खोली शुक राहे गर्भी आंधळा. किंवा ब्राह्मणाचे पोर एका खेळासी भ्याले 12 वर्ष लपाले. एक तप पूर्ण झालं. श्रीमद भागवत ग्रंथाचं चिंतन केलं, त्या आत्मज्ञानाचं चिंतन केलं. भगवान विष्णू प्रगट झाले आणि सांगितलं, शुकमुनी आता तुम्ही बाहेर या. पण लक्षात ठेवा, शुकमुनी म्हणाले, म्हणले भगवान शंकर त्रिशूळ घेऊन उभेच आहेत. म्हणले मी अभय देतो. शंकराला सांगितलं, हे भगवान शिवशंकरा काळजी करू नका. या असणाऱ्या शूलजा मातेच्या उदरी अयोनी संभवाचा जन्म होईल. आणि ते म्हणजे साक्षात शुकमुनी, ज्यांनी वेदांचा सार पुढे चालून त्या ठिकाणी राजा परीक्षितीला ते सांगते. आणि संबंध जगाचा, संबंध विश्वाचं कल्याण करते. आणि भगवान शंकर त्यावेळेला कैलास लोकाला निघून जातात. आणि इकडे भगवान विष्णूच्या असणाऱ्या त्या ठिकाणी शुभाशीर्वादाने सहकार्याने अयोनी संभव असा जन्म शुकमुनींचा त्या ठिकाणी होतोय. अवधूत अवस्था आहे, दिगंबर अवस्था आहे. शूलजा मातेला त्या ठिकाणी साष्टांग दंडवत शुकमुनी घालतात. पवित्र पावन जो ग्रंथ आहे
तो ग्रंथ ज्यांनी ज्ञान आत्मसात असणाऱ्या त्या ठिकाणी जन्मताच केला असे साक्षात वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे शुकमुनी पवित्र पावन त्या भूमीमध्ये शम्यप्रश आश्रमामध्ये मातेच्या चरणावर नतमस्तक होतात आणि पुढे तीर्थयात्रा करायला निघून जातात. तिकडे शुकमुनीला समजतं की आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी शुलजा मातेच्या उदरी सुंदर असा दैदिप्यमान पुत्र जन्माला आलाय. त्याचं मुखकमल बघण्यासाठी शुकमुनी दादा व्यास महर्षी पाठीमागे निघाले. शुलजा मातेला विचारला, अरे जो अयोनी संभव ज्याचा जन्म झाला साक्षात भगवंत अवतारी शुकमुनी कुठे येते? म्हणजे मालक अयोनी संभव जन्म झाला, मला साष्टांग दंडवत घातला त्याने आणि वनाच्या दिशेने निघून गेला. आणि त्यावेळेला व्यास महर्षी त्या आपल्या पुत्राचं मुखकमल बघण्यासाठी पाठीमागं धावू लागले. अवधूत अवस्था आहेत, तरुण तपस्वी तेजस्वी आहेत शुकमुनी, वैराग्य आहे आणि वनातून जाऊ लागले. आणि पाठीमागून त्या ठिकाणी व्यास महर्षी आवाज देऊ लागले, शुका, ए शुका, अरे थांब रे. पण एकही नाही दोनने आवाज जरी कानावर पडत होता तरी सुद्धा शुकमुनी पुढे चालत होते, पाठीमागे व्यास महर्षी चालत होते. दुःख वाटलं. एका ठिकाणी एक सरोवर लागलं, तलाव लागला. त्या तलावामध्ये कित्येक अप्सरा स्नान करत होत्या. शुकमुनी अवधूत अवस्थेमध्ये दिगंबर अवस्थेमध्ये त्यांच्या समोरून निघून गेल्या. साष्टांग दंडवत घातला त्यांनी शुकमुनींना. पाठीमागून व्यास महर्षी तिथं आले आणि व्यासांचं आगमन त्या तलावाजवळ झाल्याबरोबर, सरोवराजवळ झाल्याबरोबर या स्त्रियांनी, या असणाऱ्या अप्सरांनी आपापली वस्त्र परिधान केले आणि बाहेर आल्या. व्यासांना प्रश्न पडला, थोडा आवाज द्या. व्यासांना प्रश्न पडला, एक तरुण तेजस्वी तपस्वी माझा पुत्र अवधूत अवस्थेमध्ये यांच्या समोरून निघून गेला, यांनी साष्टांग दंडवत त्यांना घातला. मी तो वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आहे. मी आल्यानंतर या ठिकाणी ह्या लाजल्या. विचारलं याचं कारण काय? आणि त्यावेळेला त्या अप्सरांनी सांगितलं, म्हणले महाराज तुमचे सुपुत्र असणारे श्री शुकमुनी हे अद्वैताच्याही पलीकडे गेलेले आहेत, ब्रह्म अवतारी आहेत, अवधूत आहेत आणि साक्षात भगवंताच्या अवतार आहेत. आणि कोणत्याही प्रकारचा असणारा अंतःकरणामध्ये त्यांचा भेदभाव उरलेला नाही. ना स्त्री ना पुरुष, ना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, कोणत्याही वर्ण, कोणतीही जात, कोणतंही कुळ असं या संत महात्म्याला अजिबात राहत नाही. म्हणून अद्वैताच्याही पलीकडे पोहोचलेले उच्च अधिकारी म्हणजे शुकमुनी आहेत. तुका म्हणे भेदा भेद केला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पाप नासे दरुषणे. ज्या वेळेला आपल्या पुत्राचं सामर्थ्य त्या व्यासांना समजलं आणि व्यास महर्षी वापस फिरले. पुढे शुकमुनी जातात मिथिला नगरीमध्ये. ती जनकाची नगरी आहे, जी प्रभू रामचंद्रांची सासरवाडी आहे. नेपाळ प्रांतामध्ये शुकमुनी जातात आणि गेल्यानंतर सुंदर अशी मिथिला नगरी पाहायला मिळते. आनंद वाटतो. म्हणले राजाला भेटावं. अशा अनेक जनक आहेत. म्हणले राजाला भेटायला जायचं असेल, गुरुच्या दर्शनाला जायचं असेल, मंदिरात जायचं असेल, कथेला जायचं असेल, कीर्तनाला जायचं असेल, रिकाम्या हाताने जाऊ नये. काही ना काहीतरी न्यावं. फुल का व्हायना न्यावं, फळ का व्हायना न्यावं, प्रसाद का व्हायना न्यावं, दक्षिणा का व्हायना न्यावी, पण रिकाम्या हाताने जाऊ नये. आणि त्यावेळेला शुकमुनींना वाटलं राजाला भेटायला जायचंय, काहीतरी न्यावं. म्हणून राजाने काय केलं, तिथली माती उचलली आपल्या हातामध्ये मुठीमध्ये. अवधूत अवस्था होती, म्हणले राज्यामध्ये जायचंय म्हणून काय केलं, थोडे वस्त्र परिधान केले आणि शुकमुनी महाद्वारावर उभे राहिले. द्वारपालाला सांगू लागले, सांगा राजाला की या ठिकाणी मी शुक आलोय. द्वारपाल आतमध्ये गेले. राजाला सांगितलं जनकाला, म्हणले महाराज कुणीतरी बाहेर यती आले आणि ते सांगतात की मी शुक आलोय असं सांगा. आणि त्यावेळेला जनकाने उत्तर असं समर्पक दिलं की जा सांगा की संग त्यक्त्वा सुखी भव, संघाचा त्याग करा आणि नंतर आतमध्ये या. द्वारपाल बाहेर गेला आणि गेल्यानंतर त्या असणाऱ्या
शुकमुनीला सांगू लागले, मुनिवर्य म्हणजे राजाची असणारी या ठिकाणी आज्ञा आहे की तुमच्याकडे काय असेल ना त्याचा त्याग करा, संग त्यक्त्वा सुखी भव, आणि नंतर आतमध्ये प्रवेश करा. आता शुकमुनीला वाटलं की असा कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा आहे. मी तर अवधूत आहे, दिगंबर आहे, अयोनी संभव माझा जन्म झालेला आहे, मग त्याग कोणत्या गोष्टीचा करायचा दादा. त्या त्यागासाठी शुकमुनी दादा विचार करू लागले, आणि विचार करत असताना त्या शुकमुनीला दादा म्हणले, हो बरोबर आहे, म्हणले जनकाच्या राजाच्या या नगरीमधली, मिथिला नगरीमधली माती मी हातामध्ये घेतली. बहुतेक राजाला समजलं वाटतं मी माती हातामध्ये घेतलेली आहे, म्हणले या मातीचा तर त्याग करायचा सांगत नाही, म्हणून हातातली माती शुकमुनीने जमिनीवर टाकून दिली आणि सांगितलं, जा आता सांगा जनकाला की मी शुक आलोय. पुन्हा तो असणारा द्वारपाल आतमध्ये जातो, राजाला नमस्कार करतोय. महाराज, त्यांनी हातात माती होती ती टाकून दिली आहे, पण आणि पुन्हा म्हणतात की मी शुक आलोय. पुन्हा राजाने स्मित हास्य केलं आणि तेच उत्तर दिलं, संग त्यक्त्वा सुखी भव. संघाचा त्याग करा, नंतर आतमध्ये या. पुन्हा द्वारपालाने बाहेर जाऊन तेच सांगितलं, महाराज ऐका ना, काय असेल ते तुमच्याकडे कोणता संघ तुम्ही धारण केला की जेणेकरून राजालाही ते समजतं, जनकालाही समजतं, काय असेल ते त्याचा त्याग करा, नंतर आतमध्ये या. विचार करू लागले शुकमुनी. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे होते, कशाचा त्याग करायचा. अरे हो म्हणले, आपला जन्म झाला अयोनी संभव, अवधूत अवस्था, दिगंबर अवस्था आहे. म्हणले वस्त्र परिधान केले, वस्त्राचाही त्याग केला. सांगा मी शुक आलोय. द्वारपाल पुन्हा आतमध्ये जातोय आणि आतमध्ये जाऊन त्या असणाऱ्या जनकाला सांगतो, महाराज ते पुन्हा म्हणतात मी शुक आलो. आणि राजाने पुन्हा सांगितलं, म्हणले संग त्यक्त्वा सुखी भव. पुन्हा तेच उत्तर. द्वारपाल बाहेर चिडला, म्हणले अहो महाराज काय असेल तर त्याग करा ना, कशाला माझ्याची असणारे माझ्यासारख्या गरीब माणसाची परेशानी काढतात. आणि त्यावेळेला शुकांना वाटलं असं काय त्याग करायचंय, काय सोडायचंय की जेणेकरून राजा जनक आपल्याला आतमध्ये प्रवेश देत नाही, आपल्याकडे असं काय असेल. आणि त्यावेळेला शुकमुनींनी नेत्र कटाक्ष झाकले आणि अंतर्मनामध्ये झाकून पाहिलं. त्यावेळेला समजलं, अरे एक चुकलं गड्या, म्हणलं मी या देहाला मी पणा लावला, मी तो वैरागी विरक्त आहे. लक्षात ठेवा दादा, साधकाची दशा असावी उदास, उपाधी नसावी अंतर्बाह्य. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाणं निरंतर. ज्ञानोबा सांगतात, जो माझा मीपणा विसरलाय, जो सगळ्या काही गोष्टी विसरलाय, ज्याचा अंतकरण सगळ्या काही गोष्टीपासून मुक्त आहे, तो विसरून गेलाय सगळ्या बाबतीला, तो खरा संन्यासी आहे. आणि ही संन्यासी अवस्था होती शुकमुनींची. अरे म्हणले हो बरोबर आहे, म्हणले मी शुक म्हटलोय म्हणजे विनाकारण या देहाला माझं म्हटलोय. देह तर माझा नाही, देह हा पाचाचा आणलेला उसना. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या 5 तत्वाचा देह आहे, हा देह सुद्धा माझा नाही, हे शरीर माझं नाही. लक्षात ठेवा, शरीर आपलं, आपण म्हणतो घर माझं आहे, आपण म्हणतो माझा 7-12 माझा आहे, आपण म्हणतो 8चा उतारा माझा आहे, 20-25 लाखाची कम्फर्टेबल गाडी माझी आहे, मोटरसायकल माझी आहे, ही सगळी असणारी घरातली माणसं सगळी माझी आहेत. लक्षात ठेवा, श्रीमद भागवत कथा कशामुळे श्रवण करायची, आपल्याला माझं आणि मी पण कायमचं थोडं दूर करायचं, हे कधीतरी करता आलं पाहिजे. म्हणून कथा ऐकायच्या, शुकांच्या या कथेतून घेण्यासारखं भरपूर आहे दादा. अरे त्या बंगल्यात राहणारी मांजर सुद्धा म्हणते हे घर माझं आहे. बघा, त्या बंगल्यात राहणारी मांजर सुद्धा म्हणते हे घर माझं आहे. त्या मांजरीला कधीतरी एखाद्या पिशवीमध्ये टाका आणि पाटोद्याच्या शिवारात नेऊन सोडून या. बरोबर दादा 1-2 दिवसानंतर ती पुन्हा त्याच घरी येणार. बघा तुम्ही, कारण मांजरीला एवढं कळतं हे घर माझं आहे. अरे दिवसभर रानावनामध्ये गाईला चरू द्या,
म्हशीला मोकळं सोडा दादा, जिथे नाही तिथे जाऊन पोटभर असणार खाऊन येईल. पण सायंकाळची वेळ झाली रे झाली की बरोबर आपल्याच दावणीला येणार, दुसऱ्याच्या दावणीला जाणार नाही ती. कुत्र्याचं बघा तसंच आहे. कुत्र दिवसभर सगळं गाव राखेल, प्रत्येकाच्या दारापुढे जाईन भाकर तुकडा खाईल, पण संध्याकाळच्या वेळेला आपल्या मालकाचंच घर राखायला येईल. कारण कुत्र्याला माहितीये हे घर माझं आहे. अरे घरात राहणारी मुंगी म्हणते हे घर माझं आहे. अरे भिंतीवरची पाल सुद्धा म्हणते हे घर माझं आहे. अरे त्या घरामध्ये राहणारी किडे सुद्धा म्हणतात हे घर माझं आहे. अरे त्या घरामध्ये राहणारी मांजर सुद्धा म्हणते घर माझं आहे. अरे त्या घरामध्ये राहणारी असणारी ही गाई ढोरं गुरे ढोरे दादा हे सुद्धा म्हणतात हे घर माझं आहे. त्या घरामध्ये राहणारा माणूस सुद्धा म्हणतो हे घर माझं आहे. एवढं लक्षात ठेवा. किती वाईट आहे पहा. माया विघ्ने भ्रमला खरी, म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाई. म्हणता मी माझे घरे, मी आहे, माझं घर आहे, माझे लेकरं बाळ आहे, माझी सर्व संपत्ती आहे, हे जे दिसतं हे सगळं माझं आहे. आणि याच मीपणामुळे आपल्याला आपली ओळख व्हायला तयार नाही. आपली ओळखच नाही स्वतःची. आपण जग ओळखायला निघतो पण स्वतःला ओळखा. एवढं लक्षात ठेवा. आणि स्वतःला ओळखायचं असेल तर दादा ह्या ग्रंथाशिवाय पर्याय नाही. त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत ग्रंथ. बघा तुम्ही, 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार रे. घरदार चालविण्यासाठी प्रपंच चालविण्यासाठी काबाड कष्ट करायचे. जोपर्यंत शरीर चांगला आहे तोपर्यंत काम्य कर्म सांगितलं ते करावंच लागतं. काबाड कष्ट करायचे, पैसा कमवायचा, प्रॉपर्टी कमवायची. एकदा शरीर थकलं की दादा दवाखान्याची पुन्हा या शरीरासाठी भरती करायची. सर्दी झाली, पडसं झालं, हात दुखू लागले, पाय दुखू लागले, डोकं दुखू लागलं, मणक्यात गॅप झाला, कुठं ब्लॉकेज झाले, कुठं हे झालं, कुठं ते झालं, कुठं शुगर झाली, कुठं काही अनेक बिमाऱ्या. का ते शरीर माझं हे टिकलं पाहिजे. नाही टिकत. ऐका, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, नाही कुणाची कोणी तुझी नव्हे रे कोणी. नाही कुणाची कोणी तुझी नव्हे रे कोणी. अंती जासील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जासील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. माझे म्हणून. काळी वाजवा हरी बोल.
कधीतरी शरीर सोडून जायचंय का? हे शरीर जर आपलं असलं असतं तर आपल्या सोबत राहिलं असतं, एवढं लक्षात ठेवा. अरे सावली सुद्धा सोबत राहत नाही. दुपारी 12 वाजता बरोबर असताना तुम्ही सूर्यात उभा राहा, सूर्याच्या समोर. डोक्यावर सूर्य असू द्या दादा, ती सावली सुद्धा दिसत नाही दादा. प्रपंच सगळे काही असणारे आपले सगळे सोयरे दादा, ही कधीतरी आपल्याला सोडून जाणार आहेत. ही आपली नाहीये, फक्त मायेचा आभास आहे म्हणून आपली दिसतात. म्हणून आपल्याला आपलं स्वतःच स्वहित बघायचं. तव तू आपले स्वहित पाहे, आणि आपलं स्वहित ज्याने ज्याने बघितलं दादा, त्याने स्वतःचा आत्मोद्धार करून घेतलेला. अरे जिथे देहाचीच गॅरंटी नाही, जिथे देहच आपला होऊ शकत नाही दादा, तिथे बाकीचा संबंधी पसारा आपला कसा होऊ शकेल? अरे सातबाऱ्यावर जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत नाव आपलं राहतं. 8च्या उतार्यावर जास्तीत जास्त 60 वर्ष नाव आपलं राहील. अरे बँकेमध्ये सुद्धा आपला अकाउंट जास्तीत जास्त जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच राहील. नंतर वारस हक्काने सगळी काही नावं बदलल्या जातील, तिथं आपल्या लेकरा बाळाची नावं येतील. भगवंताला एक करार करून आपण इथं आलेलो आहे. कोणाचा करार 40 वर्षाचा, कोणाचा 30 वर्षाचा, कोणाचा 50 वर्षाचा, अरे कोणाचा 100 वर्षाचा. करार संपला रे संपला, देह सोडावाच लागतो. ऐका, तो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. और मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या दिवशी तो मृत्यू आम्हाला आवाज देईल त्या दिवशी आपोआप घराच्या बाहेर निघावं लागेल. तुम्हाला बाहेर निघायची गरज नाही, घरचीच बाहेर काढते, हे लक्षात ठेवा. अरे जिथे पहिली आंघोळ सुद्धा दुसरीच घालतात, आपण स्वतः करू शकत नाही. आणि मृत्यूनंतर शेवटची आंघोळ सुद्धा दुसरेच घालतात, ते सुद्धा आपल्या हातात नाही. ऐका, म्हणून मीपणा या देहाचा किती असावा, मीपणा या शरीराचा किती असावा हे ज्याचे त्याला समजलं पाहिजे. ज्याच्याकडे मीपणा आहे, ज्याच्याकडे अहंकार आहे, ज्याच्याकडे असणारा या ठिकाणी संबंधी हा पसारा माझा आहे असा असणारा त्या ठिकाणी बोध असेल दादा, त्यांच्या जीवनात कधी भगवंत प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून कधीतरी आपण आपल्या स्वतःला विसरायचं, कधीतरी आपण प्रपंचाला विसरायचं, केदारेश्वराच्या सानिध्यामध्ये यायचं आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं. लक्षात ठेवा, कधीतरी या ग्रंथाच्या चरणावर नतमस्तक व्हायचं दादा. जो देहाला विसरलाय, जो प्रपंचाला विसरलाय तो खरा भक्त आहे. म्हणून हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्राण्या माईचा बाजार, प्राण्या माईचा बाजार, नाही कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी, कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या
राधे राधे श्याम। शुकमुनीला समजलं, अरे ज्या देहाला मी माझं म्हणतोय तो देहच माझा नाही. आणि जनकाने बरोबर ओळखलं, म्हणले संग त्यक्त्वा सुखी भव, ज्याचा असणार तुम्ही स्वीकार केला त्याचा त्याग करा. आणि त्यावेळेला शुकमुनींच्या पवित्र पावन त्या सतत विवेक बुद्धीमध्ये प्रकाश पडला आणि सांगितलं, आता जा, आता मी शुक आलो म्हणून असं म्हटले नाही, आता फक्त एवढंच वाक्य उच्चारलंय, जा त्या जनक राजांना सांगा की शुक मुनी आले, आता मी काढून टाकलं. एवढा नावाचा मोठेपणा, एवढा या देहाचा मोठेपणा, एका क्षणात त्याचा त्याग. शुकमुनी आले म्हणून सांगितलं, तो द्वारपाल आतमध्ये गेला आणि राजाला सांगू लागला, म्हणले आता ते म्हणतात की शुकमुनी आले. आणि राजाला समजलं मीपणाचा त्याग केला. जनक राजा द्वारावर जातोय, शुकमुनींचं असणारं स्वागत करतोय. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी. शुकमुनींचं आगमन झालं, पाद्यपूजा केली, गंध अक्षता समर्पित केल्या, दिव्य अशा आसनावर शुकमुनींना बसले. जनक राजांचा अधिकार खूप मोठा. भावार्थ रामायणामध्ये प्रत्येक असणाऱ्या काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी जनक आहेत. प्रभू रामचंद्रजींचे सासरे ते जनक वेगळेच, त्यांना विदेही जनक म्हणतात. आणि शुकमुनींचे गुरु सुद्धा विदेही जनकच आहेत. समोर बसले आणि शुकमुनीने नमस्कार केला, म्हणले महाराज माझ्यावर कृपा करा. म्हणले मीपणाचा स्पर्श मला होऊन गेलाय, परत कधीच मीपणाचा स्पर्श या देहाला, या शरीराला, या बुद्धीला होऊ नये, म्हणून माझ्यावर कृपा करा. तुम्ही माझे श्रीगुरु आहात, तुम्ही माझे सद्गुरु आहात. आणि त्यावेळेला जनकांनी शुकमुनींच्या मस्तकावर हात टेकला, कृपा कटाक्षी निहाळिले, आपल्या पदी बैसविले. दादा, या जीवनामध्ये श्री गुरु शिवाय, सद्गुरु शिवाय दुसरा कोणीही आपल्याला वाट दाखवू शकत नाही आणि रस्ताही दाखवू शकत नाही. बघा, भ्रांति की बड़ी नदियां बीच में, अहंकार कीला, बड़ा बिकट यमघा, बड़ा बिकट यमघा, जीवनामध्ये सद्गुरु शिवाय, श्रीगुरु शिवाय रस्ता दाखवणारा दुसरा कोणी नाही. म्हणून कबीरदासजी म्हणतात, कौन बतावे बा, भ्रांति की बड़ी नदियां बीच में,
गुरु बिन गौन बतावे बात, बडा बिकट यमघाट। श्री गुरु सारिका सता पाठी रका, इतरांचा लेखा कोण करे। ज्ञानोबरायासारखे महान तत्वज्ञानी म्हणतात, मज हृदय सद्गुरु जेने तारिलो संसार पुरो, म्हणून विशेष अत्यादरो विवेकावर। सन्मार्ग वर्जन संत तद्रूपेण विद्या विनय वृद्धये स एव वर्तते ती संतः। असे सद्गुरु ज्यांचं स्वरूप 10 लक्षणांनी युक्त आहे, ब्रह्मानंदम परम सुखदं केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम। असे श्री गुरु आहे। अस्ति ब्रह्मेति चेद्वेद सतमेन तत्त्वविदुः। ब्रह्माचा साक्षात्कार झालेले सद्गुरु श्री गुरु क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, ज्यांची असणारी श्रेणी, ज्यांचे लक्षण आहे। तस्मात् श्री गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमम्, शब्दे परिचरिष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम्। श्रीमद् भागवत सांगतात असे सद्गुरु। दादा ज्याला ज्याला जीवनामध्ये मिळाले त्याच्या जीवनाचं कल्याण झालं, सार्थक झालं दादा। आणि शुकमुनींच्या जीवनामध्ये जनकासारखे श्री गुरु मिळाले, ते विदेही जनक मस्तकावर हात ठेवला आणि स्वतः अशी अनुभूती आली की मी ब्रह्म आहे। कुंभक रेचक प्राणायाम यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी क्लेशोधिकतरस्तेषा व्यक्ता सप्त चेतसा, अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवदभिर्वाप्यते। योग मार्गाचा अवलंब केला, खडतर योग मार्ग आहे, पण समाधी अवस्थेपर्यंत गेले। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी अवस्था, एवढी समाधी लागली की 6 महिने समाधीतून बाहेरच आले नाही। थोडा आवाज द्या। 6 महिने त्याच आसनावर बसलेले। कुंभमेळ्यामध्ये आज लाखोनी संत महात्मे ऋषी मुनी येतात, काही हटयोगी आहेत। लक्षात ठेवा, 12-12 15-15 वर्ष झाले एका हात वरच आहे, वाळून गेला हात तो। हटयोगी आहेत, काहींच्या अंगावर सर्प आहेत विषारी, काहींच्या जटा 40-40 50-50 फुटापर्यंत वाढलेल्या आहेत डोक्याच्या, काहींच्या नखाच्या चोंबळी झालेल्या आहेत, सर्वांगाला भस्म असणार त्यांनी लेपलेलं आहे। अरे अशी महान योगी तपस्वी आज कुंभमेळ्यामध्ये त्या असणाऱ्या पवित्र पावन पर्व काळावर, महाकुंभ पर्व काळावर त्रिवेणी संगमावर प्रयागराजला आलेले। एरवी हे कोणाला भेटत नाहीत, एरवी कधी कोणाला दिसत नाहीत। ते कुठे असतात? हिमालयाच्या गिरी कपाटी कंदरामध्ये गुफेमध्ये तपश्चर्या करत असतात, ते बाहेर येत नाही। मग 6-6 महिने 6-6 वर्ष सुद्धा काही काही जण तपश्चर्या करतात। असे योगी आहेत, असे महात्मे आहेत, म्हणून त्यांना अधिकार आहे स्नानाचा सर्वप्रथम, की ते फक्त पर्व काळ सिंहस्थ पर्वणीमध्येच बाहेर येतात। एरवी ते बाहेर कोणालाही भेटत नाहीत आणि दिसत नाहीत। काय करत असतील तिथं बसून? त्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यांच्याकडे काही मनोरंजनाची साधनं आहेत? नाही। गुफेमध्ये बसावं आणि ध्यान करावं। ऐका, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे। बघा तुम्ही संत महात्म्याची आणि त्या असणाऱ्या ऋषीमुनींचं जीवन बघा, काय करतात ते? गिरी कपाटी गिरी कंदरी दादा, त्या पर्वतावर, त्या पर्वताच्या असणाऱ्या दरीमध्ये, त्या गुफेमध्ये नित्य नामस्मरण। तिथं काय मखमली गाद्या आहेत, ब्लँकेट आहे, अरे काय असणार त्या ठिकाणी? उशी आहे एखादी डोक्याच्या खाली घ्यायला, कोणी पायी चोपायला आहे, कोणी झेंडूबाम लावायला आहे, अरे कोणी नाही। नित्य निरंतर त्या ब्रह्माचा अनुसंधान। भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, प्रभु नाम नित्य घ्यावे, प्रभु नाम नित्य गावे। या झोपडीत माझा किती आनंदी आनंद, या झोपडीत माझा किती
त्याचं नाव देवेंद्र. फडणवीस नाही बर का, तो स्वर्गाचा अधिपती राजा इंद्र. जिथं अमरत्मय सिंहासन ज्ञानोबा वर्णन करतात. ऐरावती सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती. एवढं वैभव ज्या असताना स्वर्गामध्ये, ज्या वेळेला तो स्वर्गाचा राजा इंद्र माझ्या झोपडीकडे बघतो ना, त्यावेळेला त्यालाही लाज वाटते. कशामुळे? पहा, ऐका, संत तुकडोजी महाराजांची असणारी या ठिकाणी कविता. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे. शांती सदा विराजे, शांती सदा विराजे. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. किती आनंद या झोपडीत त्या झोपडीत सुख नाही तर आनंद आहे. सुखाला प्रतिशब्द दुःखाचा आहे, पण आनंदाला प्रतिशब्द या विश्वामध्ये आणखी सुद्धा निर्माण झालेला नाही आहे. ती संत महात्मे त्या समाधी अवस्थेमध्ये राहतात, जप तप ध्यान करतात. संध्या स्नानम जप होम स्वाध्याय व देवतार्चनम वैश्वदेव तिथे यांच्या सत्कर्माने दिने दिने. निरंतर ब्रह्माचं अनुसंधान, निरंतर भगवंताचं नामस्मरण, निरंतर त्याचंच असणारं त्या ठिकाणी गुणगान. म्हणून त्यांना बाह्य या लोकांशी, या समाजाशी, या असणाऱ्या लोकांशी किंवा त्यांच्या वर्तनाशी काहीही घेणं देणं नाही. ते त्यांच्या आनंदात राहतात, निरंतर समाधी अवस्थेमध्ये राहतात. दादा 6 महिने झाले शुकमुनी त्या समाधी अवस्थेत आहेत. एवढा आनंद उपभोगला आणि त्यावेळेला 6 महिन्यानंतर नेत्र कटाक्ष उघडले. विदेही जनक समोर उभे होते, नमस्कार केला, साष्टांग दंडवत. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत.
म्हणजे महाराज मला आज्ञा द्या. आणि त्यावेळेला विधीही जनकाने आज्ञा दिली. म्हणले आता तू बद्री केदाराच्या तीर्थक्षेत्राला जा, बद्रीनारायणाचं दर्शन कर. त्या बद्रिकेश्वराच्या त्या बद्रीनारायणाच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये तपश्चर्या कर. शुक मुनीनं त्या ठिकाणी प्रस्थान केलं, उत्तराखंडामध्ये प्रवेश केला. गंगोत्री यमुनोत्री त्या ठिकाणी केले, हरिद्वार, आणि तिथून पुढे बद्री केदारकडे त्या ठिकाणी प्रस्थान केलं. त्या बद्रीनाथाच्या पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये शुकाचार्याने तपश्चर्येला प्रारंभ केला. कित्येक वर्ष तपश्चर्या केली, साधना केली, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेतली, त्या आनंदाची परिसीमा गाठली. आणि आता भारत भ्रमण करण्याकरता, तीर्थयात्रा करण्याकरता शुकमुनी तिथून निघाले. आणि आल्यानंतर दादा उत्तराखंड प्रांत संपला. उत्तर प्रदेशमध्ये ज्या वेळेला त्यांनी पाऊल टेकला, पवित्र यमुना नदीचा काठ लागला. यमुना नदी मधुवन लागलं. त्या मधुवनाच्या पवित्र अशा तीर्थक्षेत्रावर स्नान केलं. आणि त्या मधुवनामधून शुकमुनी चालू लागले. कृष्ण कन्हैयांचा अवतार नेमकाच होऊन गेला होता. भगवान श्रीकृष्ण कन्हैयाने ज्या पवित्र पावन भूमीमध्ये अनेक लीला केल्या, पवित्र पावन त्या भगवान परमात्म्याने अवतार जिथं धारण केला आणि दिव्य असं लीला चरित्र निर्माण केलं. 125 वर्ष वय भगवंताचं आहे. त्यापैकी 11 वर्ष गोकुळामध्ये भगवान परमात्मा वास्तव्याला राहिले. 84 कोस असणारी परिक्रमा आहे, त्याला ब्रजभूमी म्हणतात. त्या ब्रजभूमीमध्ये शुकमुनींनी पाऊल टेकला आणि कृष्णमय शुकमुनी झाले. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एव हि एक कर्मार्थ मागत्य कोटी कार्य चकारः. ज्या भगवान परमात्म्याने एका असणाऱ्या कार्याकरता अवतार घेतला, पण कोटी कार्य करून गेले असे भगवान परमात्मा. त्या भूमीतली माती आपल्या कपाळी शुकमुनींनी लावली. अशी पवित्र पावन ती माती आहे. गोकुळामध्ये रमणरेती नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे. तिथं बारीक अशी वाळू आहे, माती आहे. असं म्हणतात की तिथं गेलं की तिथं कितीही मोठा प्रॉपर्टीवान असू द्या, कोट्याधीश असू द्या, कोणताही मोठा महात्मा असू द्या, पण त्याला रांगावंच लागतं त्या मातीवर. का कन्हैया रांगलेत म्हणून ती माती कपाळी लावच लागते. आणि अशी पवित्र पावन ती माती शुकमुनींनी कपाळी लावली. संपूर्ण शरीरामध्ये त्या ठिकाणी कृष्णमय असणाऱ्या नामाचा संचार झाला. आणि त्यावेळेला शुकमुनी त्या भजनामध्ये निमग्न झाले. भजे गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला, भजे गोविंद गोविंद गोपाला, गोविंद गोविंद गोपाला. हे भज मुरारी, भज मुरारी मनोहर भज मुरारी, भज मुरारी मनोहर भजे गोविंद गोविंद गोपाला, गोविंद गोविंद गोपाला.
भजे गोविंद गोविंद गोपाल भजे मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर मुरली मनोहर मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर मुरली मनोहर मुरली मनोहर नंदलाला भजे गोविंद गोविंद गोपाल गोविंद गोविंद गोपाल भजे गोविंद गोविंद गोपाल गोविंद गोविंद गोपाल भजे गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल बोलो जय श्री राधे राधेश्वर कित्येक दिवस वास्तव्य मधुवनामध्ये शुकमुनींना केलं 84 कोसाचे व्रज परिक्रमा केली आणि एक वेळेला ती परिक्रमा करत असताना काही असणारी गवळी गायी चारत होते आणि गायी चारत असताना एक गीत गात होते आणि ते गीत त्या शुकमुनींच्या कानावर पडलं तव कथामृतं तव कथामृतं तप्त जीवन कवि विरडित कल्मषाप तव कथामृतं ते गीत ऐकलं ते गीत होतं श्रीमद भागवत ग्रंथातलं गोपी गीत आणि शुकमुनींना एवढं गोड वाटलं ते की शुकमुनी त्या गवळ्याकडे जातात त्या गायी पाळणाऱ्याकडे जातात आणि विचारतात अरे एवढं सुंदर गीत कोणी निर्माण केलं कोणी लिहिलं आणि त्यावेळेला त्या गवळ्यांनी सांगितलं हे सुंदर असं गीत आहे ना ते गोपी गीते महाराज आणि ते गोपी गीत श्रीमद भागवत ग्रंथामधलं आहे म्हणजे हा ग्रंथ कोणी निर्माण केला आणि त्यावेळेला सांगितलं हा ग्रंथ व्यासांनी निर्माण केला आणि व्यास हे नाव ऐकलं शुकमुनींना आणि आपल्या पित्याची आठवण झाली मधुवनामध्ये आलेले शुकमुनी परत उत्तराखंडामध्ये जातात सरस्वती नदीच्या काठावर पश्चिम तटावर सरस्वती नदीच्या काठावर तो असणारा सुंदर असा आश्रम त्या आश्रमाचं नाव आहे शम्यप्राश आश्रम आणि तिथे शुकमुनी जातात आणि पित्यांच्या चरणावर नतमस्तक होतात शुलजा माता स्वागत करते त्यांच्या चरणावरही नतमस्तक होतात आणि कित्येक काळ त्या ठिकाणी शुकमुनी व्यतीत करतात आणि त्याच काळामध्ये पवित्र पावन श्रीमद भागवत ग्रंथाची संहिता शुकमुनींना व्यास महर्षी शिकवितात संहिता भागवती कृत्वानुक्रम्य चात्मजं शुकमध्यपयामासं निवृत्तिं निरन्तं मुनिः संहिता भागवती श्रीमद भागवत ग्रंथाची संहिता शुकमुनींना व्यासांनी शिकविली त्यांचे शिष्य सूत मुनी आहे ज्या सुतानी नैमिषारण्यामध्ये शौनकादिकांना हीच श्रीमद भागवत कथा सांगितली नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादयः शौनकाने प्रश्न विचारावा श्री शौनक उवाच सूत सूत महाभागम वदनो वदतां वरः सांगा ती कथा श्रीमद भागवत संहिता शिकली निरंतर श्रीमद भागवत ग्रंथाचं अध्ययन करावं श्रवण मनन निधिध्यासन करावं आणि एक वेळेला दिव्य रथ असा जुंपलेला एक सारथी तो असणारा रथ हाकतोय आणि पाठीमागे एक प्रधान बसलेले आहे आणि त्या प्रधानांचं आगमन त्या आश्रमाच्या पुढे झालं तो प्रधान होता हस्तिनापुरातला इंद्रप्रस्थ तो प्रधान होता
पांडवांच्या हस्तिनापुरातला राजा परीक्षितीचा प्रधान रथातून खाली उतरला आणि व्यासांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. शुकमुनींच्या चरणावर नतमस्तक झाले. आणि सांगू लागले, महाराज एक विनंती करण्याकरता आलो. म्हणले कोणते? म्हणले राजा परीक्षितीला श्राप मिळालाय आणि 7 दिवसामध्ये राजा परीक्षिती मरण पावणार आहेत. म्हणजे तक्षक नावाचा सर्प त्यांना दंश करणार आहे. म्हणजे आपण 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथा सांगून त्यांचा उद्धार करा. आणि त्यावेळेला व्यासांनी शुकमुनींना त्या ठिकाणी आज्ञा दिली आणि साक्षात दादा जी वाङ्मय मूर्ती भगवान परमात्म्याची ती म्हणजे श्रीमद भागवत कथा ती हातामध्ये घेतली. दिव्य रथावर शुकमुनी आरूढ झाले आणि पवित्र अशा गंगा तटाकडे निघाले. ज्या गंगा तटावर राजा परीक्षिती सर्वस्वाचा त्याग करून राज्य वैभव कारभाराचा त्याग करून जन्मेजयाकडे राज्य वैभव देऊन टाकतात आणि कुशासनावर निरंतर भगवान कृष्णाचं ध्यान करत बसलेले ते राजा परीक्षिती. तिथे शौनकांनी प्रश्न केला सुत मुनींना. म्हणजे महाराज परीक्षितोर्थे राजर्षे जन्म कर्म विलापन संस्थांच पांडुपुत्राणाम कृष्ण कथोदय. म्हणजे राजा परीक्षितीचा उल्लेख इथं आला, पण मला एवढं सांगा की त्याचा जन्म कसा झाला, त्यांनी कर्म कसं केलं आणि विलापन म्हणजे मृत्यूला आपलंसं कसं केलं. शापवाणी उच्चारण्याचं कारण काय, शाप मिळण्याचं कारण काय. आणि त्यावेळेला सुतमुनी शौनकांना नैमिषारण्यामध्ये कथा सांगतात. ऐका, म्हणले याच असणाऱ्या पांडवांच्या कथेच्या माध्यमातून परीक्षितीच्या कथेच्या माध्यमातून कृष्ण कथाही ऐकायला मिळतात. कुरुक्षेत्राचं युद्ध झालं. 11 अक्षिणी सैन्य कौरवांच्या बाजूचं आणि 7 अक्षिणी सैन्य पांडवांच्या बाजूचं. दिवसेंदिवस असणारे कौरवांच्या बाजूचं सैन्य मरू लागलं, पण कृष्णाच्या असणाऱ्या सहकार्याने पांडवांच्या बाजूचं सैन्य एकही मरायला तयार नाही. शकुनी मामाने दुर्योधनाला एक असणारी मीटिंग घ्यायची सांगितली आणि तिथे दादा भीष्म पितामहांना उभं करण्यात आलं. सेनापती होते भीष्म पितामह कौरवांच्या बाजूचे. भीष्माला वाटेल ती शकुनी मामा बोलले. म्हणले तुम्ही फितूर झाला दिसतात, पांडवांना जाऊन मिळाला दिसतात, म्हणजे जेणेकरून पांडवांचा एकही सैन्य मरत नाही पण आपले आणखी लाखोने गेले. रक्तमांसांचा ढिगल साचला त्या कुरुक्षेत्रामध्ये. दूषण दिली आणि त्यावेळेला त्या भीष्म पितामहांना हे सहन नाही झालं. त्यांनी पण केला, भीष्म पण केला खरे. भीष्माने पण केला. उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत पांडव या भूतलावर जिवंत राहणार नाही. आणि बघता बघता ही बातमी सबंध हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ आणि सगळ्या कुरुक्षेत्रामध्ये जाऊन पोहोचली की उद्या पांडव मरणार. भीष्म पितामह आहेत, 8 वसूपैकी एक वसू आहेत ते भो नावाचे. गंगापुत्र भीष्म आहे. आणि भीष्माने जर पण केला तर तो पूर्णत्वाकडे जाणार म्हणून पांडवही घाबरले. डोळ्याला पाणी आलं, करावं काय. रात्रंदिवस असणारी झोप नव्हती. आणि इकडे सगळ्यात मोठी चिंता पडली ती म्हणजे त्यांची धर्मपत्नी द्रौपदीला. म्हणले उद्याचा काळा दिवस बघण्यापेक्षा आजच आपण मरण स्वीकारलेलं बरं आहे, मरण चांगलं. म्हणून तिने कुरुक्षेत्रावर चिता रचली, अग्नी पेटविला आणि विशाल अशा त्या अग्नीमध्ये उडी मारणार इतक्यात कृष्णाने हात पकडला. कृष्ण बघत होते. म्हणले कुरुक्षेत्रामध्ये कोणी अग्नी पेटविलाय? घोड्याचा तबेला होता आणि त्या तबेल्याच्या असणारे वर खाली डास चावतात, मच्छर चावतात म्हणून थंड हवेमध्ये कृष्ण परमात्मा निद्रा घेत होते. पण झोप कशाची येते? कुरुक्षेत्राकडे बघितलं, तो अग्नी दिसला, कोणतरी स्त्री उभी आहे. भगवान परमात्मा एका क्षणात तिथं गेले आणि द्रौपदीचा हात पकडला. काय करतेस द्रौपदी? म्हणले कृष्णा, अरे उद्याचा दिवस बघण्यापेक्षा आज आहे मरण आलेलं किती चांगलं. भगवान परमात्मा म्हणाले, हे बघ, तुम्ही पांडवांनी सर्वस्व मला समर्पित केलेलं आहे म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखोना.
सुखाच्या वेळेला तर मी सोबत आहेच, पण दुःखाच्या वेळेला तर कायम सोबत आहे. कारण माझ्या आत्यानं म्हणजे कुंती मातेनंच मागितलं मला की मला दुःख दे. का दुःख द्यावं? आयुष्यभर कमी भोगलंय की पुन्हा दुःख द्यायचं? पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती. पण दुःखाच्या समयाला मी कायम तुमच्या पाठीशी उभा आहे. अनन्याश्चिंत यंतो मामे जनाः परिपासते तेषान्नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो मज होई अनन्य शरण तयाची निवारी मी जन्म मरण. आणि जो मला शरण आला त्याचं रक्षण मी करतो, म्हणून मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवार. हे कार्य मी करतोय. द्रौपदी घाबरू नकोस, चल माझ्यासोबत. कुठे जायचं रे दादा? म्हणजे भीष्म पितामहांकडे. पण तिथं मी घेऊन जातो तुला, पण फक्त भीष्म पितामहांना सांगू नको मी तुला इथं आणलंय म्हणून. म्हणले काही हरकत नाही. आणि त्यावेळेला द्रौपदीला आपल्या खांद्यावर बसविलं. का बसविलं? कारण की कुरुक्षेत्रामध्ये अनेक अशी प्रेत पडलेली होती, तुटली. रक्त मांसाचा चिखल झाला होता, नद्या वाहत होत्या रक्ताच्या. आणि संत महात्म्याच्या दर्शनाला जायचं असेल, भगवंताच्या दर्शनाला जायचं असेल, एखाद्या सत्पुरुषाच्या दर्शनाला जायचं असेल, कथेला यायचं असेल तर सुचिरभूत होऊन यावं. आणि जर तुझे पाय जर भरलेले रक्तमांसाचे असतील तर ते पुण्य तुला मिळणार नाही. म्हणून तुला खांद्यावर घेतो. म्हणून भावा एका सांडी साठी खांदा वाहे आपुल्या. ऐसा कृपेचा सागर दादा, तो भगवंत भावा असेल ना दादा, त्या भावासाठी खांद्यावर सुद्धा त्या भक्ताला घेतो. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठी भाव भक्त देखून या. मीराबाई साठी घेतो विष प्याला. कसा आहे तो भक्त? मीराबाईच्या वडिलाने त्या राजानं विषाचा प्याला दिला यायला. म्हणजे हिला मारून टाकलेलं चांगलं. का? कारण की सगळे असणारे संबंध प्रजाजन राजे लोक नाव ठेवू लागले, अरे मीराबाई राजाची राजकन्या, राज्य वैभव उपभोगते, अरे सगळ्या काही गोष्टी तिच्याकडे. पण तरी सुद्धा तिने मन लावलं कृष्ण परमात्म्याकडे. निरंतर रात्रंदिवस हातामध्ये विणा घ्यावी, हातामध्ये चिपळी घ्यावी, भगवी वस्त्र परिधान करावे. ऐसी लागे लग. देव कसा भावाचा भुकेलाय बघा. ऐसी लागे लग मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागे लग मीरा हो गई मगन. जय हो. तरी सुद्धा अमृतासारखं त्या मीराबाईने पिलं. याचं कारण एक आहे, तो कृष्ण कन्हैया पाठीशी भाव. तो गली गली हरी गुण गाने लगे. ऐसी लागे
सांगण्याचं तात्पर्य, जो भगवंताला अनन्य भावाने शरण जातो, देव त्याच्या पाठीशी कायम उभा राहतो. बघा तुम्ही आता, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, आजही ती मूर्ती काळी आहे. लक्षात ठेवा, संगमरवरी दगडाची ती मूर्ती, पांढरी शुभ्र असणारी मूर्ती काळी पडली का? ती विष भगवंतानी पिलं. काहे तेरी आँखियों में काहे तेरी आँखियों में पानी हुआ, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी, दीवानी 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 हो मेरा कृष्ण दीवानी, मेरा श्याम दीवानी, हो मेरा कृष्ण दीवानी, मेरा श्याम दीवानी. हंस के तू पिए विष का प्याला, तोहे का डर तोरे संग गोपाला, तोरे का डर तोरे संग गोपाला. हंस के तो पिए विष का प्याला, तोहे का डर तोरे संग गोपाला, कीर्तन की ना होगी कीर्तन की ना होगी हानि, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी, दीवानी 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 हो मेरा कृष्ण दीवानी, मेरा श्याम दीवानी. भगवान परमात्मा अशा अनेक भक्तांची संकट दूर केले. पण ज्या वेळेला भगवान परमात्मा निजधामाला गेल्यानंतरचा हा सगळा काही इतिहास आहे, मीराबाईंचा, जनाबाईंचा, अनेक भक्तांचा. पण भगवान परमात्मा या भूतलावर होते त्यावेळेला पूर्णावतारी तो अवतार होता. आणि त्या काळामध्ये तो भगवंत कायम
त्या असणाऱ्या पांडवांच्या पाठीशी उभा होता. द्रौपदीला खांद्यावर घेतलं. ब्रह्म मुहूर्त आहे, पहाटचे 4:30 वाजलेले आणि इकडे ब्रह्म मुहूर्तावर भीष्म पितामह उठलेत, स्नान संध्या केली आणि सुंदर अशी काकड आरती गात होते. समोर पांडुरंग परमात्म्याची, कृष्ण परमात्म्याची मूर्ती आहे आणि सुंदर अशी त्या ठिकाणी काकड आरती त्यांनी गायला प्रारंभ केला. भगवान परमात्मा दारात उभी आहेत, द्रौपदीला घेऊन तिला खाली टेकलंय. उवाळू गे माई आता, लाजली गे माई आता, कोणा उवाळू, कोणा उवाळू, जिकडे पाहि तिकडे, जिकडे पाहि तिकडे चतुर्भुज गोपाळू. सुंदर अशी काकड आरती चालू आहे. पहाटची वेळ आहे, थंडीचे दिवस आहे, लक्षात ठेवा. आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये मार्गशीर्ष महिना आहे. ऐका, मार्गशीर्ष महिन्यामध्ये थंडी असते आणि थंडीच्या दिवसामध्ये पहाटच्या वेळेला भगवान परमात्मा अंगावर शॉल नाही, स्वेटर नाही, पण द्रौपदीच्या असणाऱ्या अंगावर आपला पितांबर दिला, शेला दिला. म्हणजे द्रौपदी हा गुंडाळ, म्हणजे थंडी वाजेल. थंड वाऱ्याची झुळूक येते आणि इकडे त्या मंदिरामध्ये भीष्म पितामह भगवान परमात्म्याशी त्या ठिकाणी वार्तालाप करतात आणि काकड आरती गातात. सहस्त्र दीप दीप कैसी प्रकाशनी प्रभा, कैसी प्रकाशनी प्रभा. सहस्त्र दीप दीप कैसी प्रकाशनी प्रभा, कैसी प्रकाशनी प्रभा. काकड आरतीमध्ये असे बरेच अभंग आहेत. त्यावेळेला आरती प्रज्वलित केल्या जाते. भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती. सुंदर असा काकडा चालू आहे. आरती संपुष्टात आली, पूर्णत्वाकडे गेले आणि तितक्यात पाठीमागून द्रौपदीला कृष्णाने सांगितलं, आता जा पुढे. त्या भीष्म पितामहांचं तोंड भगवंताकडे होतं आणि पाठीमागून द्रौपदी तिथं गेले दादा आणि साष्टांग दंडवत घातला. हात कर त्या ठिकाणी असणारे जोडल्या गेले. दादा अशा 1-1 डझन बांगड्या होत्या, त्या होत्या म्हणून वाजल्या बर का. बांगड्या होत्या म्हणून वाजल्या. गोठा असले असते तर भीष्म पितामहांना कळलं नसतं पाठीमागं कोण आहे म्हणून.
सौभाग्याचं लेणं आहे बांगडी, आणि ती बांगडी वाजली, तो आवाज कानावर गेला कोणाच्या पितामहांच्या. पितामह भगवंताकडे बघतात, पण तिकडं बघत असताना आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बघा देवाची लीला किती भारी आहे. ज्या भीष्माने पण केलाय की उद्या सूर्यास्तापर्यंत पांडव असणारे मरण पावते, त्यांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर शुभ आशीर्वाद दिलाय त्यांच्या धर्मपत्नीला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. जगाच्या मायबापाची खेळी आणि त्याची चाल कोणाला जमत नाही. तो काय करेल ना हे सांगता येत नाही, कारण की तो चतुर आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात चतुरात्व शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुटा सकळा मणी धन्य तुझी विठोबा. हे चतुरात्व शिरोमणी गुण लावण्याची खाणी, लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी. गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. एवढा चतुर आहे. आता होत्याचं नव्हतं करणारा तो आहे, म्हणून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे. आणि प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. आणि भव दुःख कोण वारी तुझं वाचूनी चिंता. असा तो भगवंत. आणि द्रौपदी ही कृष्णाची भगिनी. ती म्हणाली, म्हणले महाराज एवढं सांगू नकोस की तुला मी थांबलो. ऐका देव किती चतुर पहा. आणि त्यावेळेला द्रौपदीनं सांगितलं, ती ही चतुराची बहीण म्हणली, जोडा राख्या आणलाय. द्रौपदीच्या चपलाजवळ उभा होता तो चपलाचा जोडा आहे ना, तिथं देव उभा होता. तो जोडा राख्या आणलाय. वाचार्थ आणि लक्षार्थ वेगळा आहे. भीष्म पितामहांच्या लक्षात आलं नाही. द्रौपदीला सांगायचं होतं, अरे त्या 5 पांडवांचा आणि माझा जोडा राखणारा कृष्ण परमात्मा सोबत आला. भीष्म पितामहांनी ओळखलं. जा, परत जा, आणि त्या अर्जुनाला सांग, उद्या तुझ्या रथावर कृष्ण परमात्म्याला येऊ देऊ नकोस. त्या कृष्णालाही सांग, तू उद्या सारथ्य करू नकोस. भगवान परमात्म्याला तेवढंच पाहिजे होतं. दुसरा दिवस उजडला आणि अर्जुनाच्या रथावर सारथ्य केलं शिखंडी नावाच्या पात्राने. ती शिखंडी मागच्या जन्मातली अंबिका, काशी राजाची कन्या अंबा, अंबालिका आणि अंबिका. भीष्म पितामहांनी युद्ध केलं, राजाचा पराजय केला. तीनही असणाऱ्या त्या राजकन्या त्यांना सोबत घेऊन आल्या. या तिघी जणी म्हणू लागल्या, भीष्म पितामह तुम्ही आमच्यासोबत विवाह करा. अरे म्हणले, मी ब्रह्मचारी आहे आजीवन, पित्यासाठी ब्रह्मचर्य स्वीकारलंय. म्हणले अजिबात नाही, मी लग्न करणार नाही. दोघींचं लग्न करून दिलं, विचित्र वीर्य आणि त्या ठिकाणी असणाऱ्या चित्रांगदा सोबत. आणि एक जण राहिलं नाही. एक जण तशीच राहिली. ती भीष्म पितामहांच्या पाठीमागे लागली. म्हणली, अगं मी ब्रह्मचर्य पालन केलंय, मी लग्न नाही करू शकत. तिला राग आला. ती म्हणली, मी बदला घेईल, याचा बदला निश्चित घेईल. आणि ती तपश्चर्याला गेली अंबिका. तिने घोर अशी तपश्चर्या केली आणि पुढचा जन्म तिला मिळाला. लक्षात ठेवा दादा, तो शिखंडी नावाचा. ना पुरुष ही ना स्त्री ही. आणि शिखंडी सारथ्य करतोय अर्जुनाच्या रथाचं. बघा, कोण कोणाचा बदला कसा घेईल हे सांगता येत नाही. ही सगळी खेळी कृष्ण परमात्म्याची. आणि दिव्य अशा रथावर अर्जुन आरूढ झाला, शिखंडी सारथ्य करतोय. वाऱ्याच्या वेगाने कुरुक्षेत्रामध्ये तो रथ धावतोय. अष्टप्रधान मंडळी त्या ठिकाणी पांडवांचा जय जयकार, कृष्ण परमात्म्याचा जय जयकार करतोय. 7 अक्षोहिणी सैन्य त्या ठिकाणी सबंध पांडव वंशीयांचा जय जयकार करतो. एका बाजूला कौरवांचा जय जयकार, एका बाजूला पांडवांचा जय जयकार. आणि भयंकर अशा युद्धाला प्रारंभ झाला. सूर्योदय झाला की युद्धाला प्रारंभ होत होता.
सूर्यास्त झाला की युद्ध बंद. 18 दिवस युद्ध आहे. एवढं भयंकर युद्ध झालं भीष्म पितामहांचं आणि अर्जुनाचं. इकडे पण केल्यामुळे भीष्म पितामह इकडे गुंतलेले होते आणि इकडे आशीर्वाद दिल्यामुळे पांडवांच्या बाजूनेही गुंतलेले होते. आता ऐका, अर्जुनाने एवढा बाणाचा वर्षाव केला पण भीष्म पितामहांनी बाणच चालविला नाही. का? आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत बाण घुसले भीष्म पितामहांच्या शरीरामध्ये. दादा, निवडुंगाला काटे जशी असावी तशी असणारं शरीर झालं आणि त्या बाणाचं भेंडोळ त्या शरीरासगट त्या असणाऱ्या रथावरून खाली पडलं आणि असणारं त्या ठिकाणी एका उताराच्या दिशेला जाऊन थांबलं. भीष्म पितामह शरपंजरी पडले. रक्ताचा प्रभाव वाहतो, एक एक थेंब खाली पडतोय. दादा, भीष्म पितामह शरपंजरी पडले. कालांतराने भीमदादाने दुर्योधनाचाही वध केला. इकडं पांडवांचा विजय झाला, कौरवांचा नाश झाला. भीष्म द्रोण तट जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहनी कर्णेन वेला कुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी चतुर्ना खलु पांडवैरण नदी कैवर्तक केशवः. कैवर्तक केशवः त्या पांडवांचे रक्षण करतेच भगवंत होते. म्हणून एवढी संकट आली अश्वत्थाम्याची, भीष्माची, द्रोणाची, जयद्रथाची, कर्णाची, पण या सगळ्या संकटातून कृष्णाने त्यांना मुक्त केला. ऐका, शेवटी भीष्म पितामह कुरुक्षेत्रात युद्ध झाल्यानंतर कित्येक दिवसांनी मरण पावले. पण इकडे दुर्योधनाचा मृत्यू होत नव्हता. ऐका, मृत्यू देवाचा प्रसाद आहे, तो चांगला आला पाहिजे. काल मी मृत्यूबद्दल बरेच बोललो. मृत्यू हा भगवंताचा प्रसाद आहे, तो चांगला आला पाहिजे. दुर्योधनाच्या केलेल्या वाईट कर्मामुळे त्याला मृत्यू येत नव्हता. अश्वत्थामा आजही फिरतोय या भूतलावर, सप्त चिरंजीवापैकी एक आहे, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याला आयुष्य आहे. पण झालेली जखम आहे डोक्यावर, त्या जखमेमध्ये पू आहे, रक्त आहे, अरे आळ्या झालेल्या आहे. एवढा नाहक त्रास आहे त्याला, लक्षात ठेवा. आणि तो एकदा नारदाजवळ मृत्यूची आलोचना करतोय, मृत्यू यावा, याच्यातून मुक्त व्हावं. मृत्यू भगवंताचा प्रसाद आहे, तो चांगला आला पाहिजे. झाकलिया घटीचा दिवा ज्ञानोबराय म्हणतात. अरे दिवा एखाद्या घटाखाली झाकल्यानंतर कधी विजला हे जसं कळत नाही तसा मृत्यू यावा. मृत्यू येताने कधी घरघर आवाज येऊ नये, मृत्यू येताने कधी हातपाय असणारे खोडू नये, मृत्यू कधी बेडवर येऊ नये, मृत्यू कधी दवाखान्यात येऊ नये, मृत्यू ऑपरेशन चालू असताना येऊ नये, मृत्यू अपघाती येऊ नये. मृत्यू हा भगवंताचा प्रसाद आहे, तो चांगला आला पाहिजे. दुर्योधनाची तीच अवस्था झाली. दादा, भीमदादाने केलेल्या पणामुळे त्याची मांडी फोडली, द्रौपदीचे केस त्या रक्तामध्ये ओले केले. तो त्या पणातून मुक्त झाला. पण इकडं शेकडो गिधाडं जवळ आली त्या दुर्योधनाच्या, त्याची डोळे फोडली जिवंतपणे गिधाडाने. फक्त मांडीच फुटलेली होती, उठता येत नव्हतं. त्याची डोळे बाहेर काढून खाल्ली गिधाडाने. रक्त मांस जिवंतपणे दादा ते गिधाड वेचू लागले, शरीराचे लचके तोडू लागले. हालता येत नव्हतं, पण तरी सुद्धा मृत्यू येत नव्हता.